तर सुपरस्टार रजनीकांत यांचं सुद्धा अयोध्या नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। ते सुद्धा VVIPंपैकी एक आहेत, अतिविशिष्ट व्यक्तींपैकी एक आहेत आणि रजनीकांत यांच्याही प्रतिक्रियेची आपल्याला प्रतीक्षा असेल। सोबतच बागेश्वर धाम महाराज हे सुद्धा अवध नगरीमध्ये आलेले आहेत। त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली होती की यावरनं होणारे वाद, राम मंदिरावरनं होणारे वाद असतील, चर्चा असतील, या सगळ्यापेक्षा मोठं म्हणजे सर्वांचे सरकार विराजमान होत आहेत, प्रभू श्रीराम रामलला विराजमान होत आहेत, ही त्यांची जन्मभूमी आहे आणि म्हणूनच अर्थात प्रभू श्रीराम यांचं बाल स्वरूप या मंदिरामध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे। मूर्ती अतिशय सात्विक, अत्यंत तेजस्वी अशी मूर्ती असं म्हटलं जातं। म्हणजे अरुण योगीराज जेव्हा या गोष्टीचं वर्णन करतात तेव्हा ते असं सांगतात की या मूर्तीचे डोळे इतके तेजस्वी आहेत की तुमच्या मनातला भाव, तुमच्या मनातला रामाचा भाव आणि त्या डोळ्याची सात्विकता, त्या डोळ्यातलं तेज याचा थेट कनेक्ट प्रत्येक भाविक साधू शकणार आहे। आणि त्याचमुळे ही मूर्ती का निवडण्यात आली याचं उत्तर त्या मूर्तीच्या कदाचित डोळ्याच्या भावातनं आपल्याला बघायला मिळतं। राममूर्तीचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही राममूर्ती एका अखंड कृष्णशिळेतनं घडवण्यात आली आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे सुद्धा अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, आपल्या भावना कशा व्यक्त केल्यात आपण पाहूया। भारत के लिए गौरव का दिवस है और भारत आज नया आयाम लिख रहा। धर्म विरोधियों की ठटरी बढ़ गई, राम राज्य का प्रारंभ हो गया। हृदय गदगद है, हमारे हनुमान जी खूब नाच रहे हैं राम जी के महोत्सव पर, हम भी बहुत प्रसन्न हैं। त्यामुळे प्रत्येक रामभक्त उल्हसित आहे, प्रत्येक रामभक्ताला आता प्रतीक्षा आहे। 11:07 झालेली आहेत, फक्त 1 तासाचा अवधी शिल्लक आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा का मंदिरामध्ये गेले की या सगळ्या विधींना सुरुवात होणार आहे। रामाच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे टप्पे आहेत, गेट नंबर 11 मधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवेश करणार आहेत आणि गेट नंबर 11 मधनं एका वाहनातनं ते थेट मंदिर परिसरात जातील। त्यांच्यासाठी एक विशेष रूम बनवण्यात आली आहे, तिथे ते थोडासा विश्राम करतील, फ्रेश होतील आणि मग ते मंदिरामध्ये जाणार आहेत। तर या संपूर्ण मार्गावरती फुलांची सजावट आहे, सुंदर सुंदर तोरणं तर लावली गेलेली आहेत, परंतु प्रभू श्रीराम यांच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे प्रसंग, त्यांची भक्ती भावना याचे काही विशेष फोटोज आपल्याला पाहायला मिळतात। फ्लेक्स लावले गेलेले आहेत आणि कांड महत्त्वाची आहेत। तर त्याच्यामधलं बालकांड म्हणजे प्रभू श्रीराम यांचा जन्म, त्यांचं वाढणं, त्यांचं मोठं होणं, मग अयोध्याकांड, त्याच्यानंतर आलं ते म्हणजे किष्किंधाकांड। तर या सगळ्या कांडांमधले वेगवेगळे श्लोक जे असतील, रचना ज्या असतील, त्याच्या माध्यमातून प्रभू श्रीराम यांची जीवन महती ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा त्या मार्गावरनं प्रयत्न झालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या मार्गावरनं प्रवास करून त्यांच्यासाठी बनवल्या गेलेल्या एका विशेष रूममध्ये पोहोचतील। तिथून ते थेट राम मंदिरात येणार आहेत। त्यांची राम मंदिराची एंट्री अर्थात त्या पायऱ्यांवरनं होईल, कारण त्यांचा सगळा कार्यक्रम कधीच असा एकदम खुलेआम पद्धतीने सांगितला जात नाही, सुरक्षेच्या कारणास्तव। तर ही काल मिळालेली माहिती आहे। ते मंदिरात गेल्यावरती ते गर्भगृहामध्ये जातील। गर्भगृह हे शुभ्र व व्हाईट मकराना मार्बल, जे सर्वात उच्च प्रतीचं मार्बल मानलं जातं राजस्थानमधलं, तर राजस्थानमधल्या या मार्बलच्या माध्यमातून अगदी शुभ्र गाभारा साकारण्यात आलाय। या गाभाऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रभू श्रीराम यांचा जन्म रामनवमीला दुपारी 12 वाजता झाला, तर त्यांच्या ललाटी अभिषेक होणार आहे थेट सूर्यकिरणांचा श्रीराम नवमीच्या दिवशी। त्यासाठी एका गवाक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या गवाक्षातनं थेट सूर्यकिरण येतील आणि ते प्रभू श्रीरामाच्या ललाटापासून पायापर्यंत सूर्यकिरणांचा अभिषेक करतील। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी ती दृश्य सोशल मीडियावरती आणि अन्यत्र पाहिली असतील की प्रभू श्रीरामांची जी मूर्ती आहे ती एका क्रेनच्या सहाय्यानं उचलण्यात आली आणि ती गर्भगृहामध्ये आणण्यात आली। तर याचा संपूर्ण प्रवास सुद्धा जाणून घेण्याचं सौभाग्य मला मिळालं। तर हे अत्यंत कुशल काम होतं, हे काम आपण बघितलं तितकं सोपं काम अजिबात नव्हतं। एक साचा तयार करण्यात आलेला होता आणि प्रभू श्रीरामांची ती मूर्ती निद्रिस्त अवस्थेत, झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या साच्यावर ठेवण्यात आलेली होती। क्रेननी ती लिफ्ट केली गेली, ती मंदिराच्या परिसरामध्ये म्हणजे जिथे ते वेगवेगळे मंडप आहेत तिथे ती आणण्यात आली। मग त्यानंतर काय झालं तर त्या मंडपाच्या परिसरामध्ये आणखी एक छोटी क्रेन तयार करण्यात आली होती आणि जो सांगाडा आहे ज्याच्यावर प्रभू श्रीराम विराजमान होते त्याला खालून व्हील्स लावण्यात आलेल्या होत्या आणि त्या व्हील्सच्या माध्यमातूनच ती मूर्ती जेव्हा गर्भगृहात गेली
तेव्हा ती उभी करण्यात आली. मग फक्त उभी करणं किंवा तिथे ठेवणं हे तर कौशल्याचं काम आहे, पण त्यामध्ये आणखी कठीण काय काम होतं, तर जे गवाक्ष बनवण्यात आलंय, जिथून त्या सूर्यकिरणांचा अभिषेक प्रभू श्रीराम यांच्या मस्तकी होणार आहे, ललाटावरती होणार आहे, त्यांची दिशा योग्य असणं, ती किरणं बरोबर 12 वाजता दुपारी संशोधन झाल्याप्रमाणे, वास्तुरचना केल्याप्रमाणे प्रभू श्रीरामांच्या मस्तकी असतील, ललाटी असतील, याची खात्री, याची खबरदारी घेणं खूपच गरजेचं होतं. त्यामुळे अर्थात अरुण योगीराज ज्यांनी मूर्ती घडवली आहे ते स्वतः तिथे उपस्थित होते, सगळे एक्सपर्ट्स होते आणि त्या सगळ्या एक्सपर्ट्सच्या माध्यमातून, तज्ज्ञांच्या माध्यमातून ती प्रभू श्रीरामांची मूर्ती त्यांच्या त्या जन्मस्थानी विराजमान करण्यात आली. आपण कुणीच हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण तिथे जी माणसं उपस्थित असतील, कल्पना आहे की त्यांच्या मनातल्या काय भावना असतील, म्हणजे कल्पनेच्या पलीकडे कदाचित त्यांच्याकडे कदाचित शब्द नसतील आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. अरुण योगीराज ते खरोखरच सौभाग्यशाली म्हणावे लागतील की त्यांच्या हातून ऐतिहासिक अशी मूर्ती घडलेली आहे. अरुण योगीराज यांच्या पत्नीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की जेव्हा अरुण योगीराज काम करायचे, मूर्ती घडवायचे, तेव्हा त्यांच्या भावना काय असायच्या. त्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या की 15-15, 20-20 दिवस ते एकाग्रतेनं काम करायचे, ना आमच्याशी बोलणं व्हायचं ना इतरांशी बोलणं व्हायचं. आणि ज्या एका अखंड कृष्णशिळेतनं अरुण योगीराज यांनी मूर्ती घडवलेली आहे, त्या कृष्णशिळेला त्यांनी आधी प्रार्थना केली की लेट युअर फेस रिव्हील थ्रू माय हँड्स, म्हणजे माझ्या हातांनी प्रभू श्रीराम तुमचा चेहरा सगळ्या जगाच्या समोर येऊ दे. तर यापेक्षा साधी सोपी देवत्वाची भावना त्यांनी व्यक्त केली, आपली भावना व्यक्त केली आणि प्रभू श्रीरामांना घडवलं.